नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। देहू तळेगाव चाकण रस्त्याच्या कामासाठी आमरण उपोषण, आमदारांच्या मध्यस्थीने तोडगा। श्री क्षेत्र देहू गाव ते तळेगाव चाकण रस्त्यापर्यंत प्रचंड रहदारी असलेला देहू फाटा मार्ग रुंदीकरण व काँक्रिटीकरण व्हावे या मागणीसाठी तीर्थक्षेत्र येलवाडी गावचे माजी सरपंच व तळेगाव महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष श्री नितीन सखाराम गाडे पाटील यांनी गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते। या उपोषणाला स्थानिक नागरिक, ग्रामस्थ व विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे प्रशासनावर रस्त्याच्या कामाबाबत निर्णय घेण्याचा दबाव निर्माण झाला। दरम्यान आमदार बाबाजी शेठ काळे यांनी स्वतः मध्यस्थी करत या गंभीर प्रश्नावर तोडगा काढला। त्यांनी तातडीने सदर रस्ता मुर्मीकरण करून देण्याचा आणि पुढील 1 महिन्यात तो कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीट रस्त्याने तयार करून देण्याचे आश्वासन दिले। या संदर्भात पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या खात्रीशीर आश्वासनानंतर उपोषणकर्ते नितीन गाडे पाटील यांनी काल शुक्रवार दिनांक सप्टेंबर 19 रोजी सायंकाळी 5 वाजता आपले आमरण उपोषण मागे घेतले। या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून रस्त्याच्या कामाला गती मिळणार असल्याची अपेक्षा आहे। प्रतिनिधी सुनील घनवट सोबत ठळक घडामोड।